असा विचार करतो झाला. बाबासाहेब आंबेडकरांचे आज जेवढे खंड आहेत शासनानं प्रकाशित केलेले, त्यातले 24 खंड आहेत. त्यातल्या 6 खंडांचं संपादन, बाबासाहेबांची संसदेची भाषणं, त्याचा हस्ताक्षर, हे सगळं एकट्यानं मिळवलं आणि हरिनरकेने ते पुस्तकं प्रकाशित केलं. महात्मा फुलेंचं सगळं समग्र बांधणं आहे, हस्तलिखित, त्यांचे जुने फोटो. म्हणजे वाद एवढा की महात्मा फुलेंचा दाढीवरचा एक फोटो आहे, ठेवलेल्या दाढीचा. तर दाढी होती की नाही महात्मा फुले, मग दाढीवरचा फोटो बरोबर, सिटीत दाढीचा फोटो बरोबर, याच्यावर एक समिती नेमली गेली. जसं आपल्याकडं कोल्हापुरात शाहूंची जयंती 26 जुलै का 26 जून, त्याच्यावर समिती नेमली गेली. तशी हरिनरकेंची समिती नेमली गेली आणि त्यांनी तो फोटो योग्यच आहे. आता शासनाच्या शासकीय मुद्रणालयात जो महात्मा फुलेंचा फोटो आहे तोच योग्य फोटो हा निर्वाळा त्यांनी दिला. आणि साहेब तो एवढा ज्ञानी माणूस भारताची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. बाबासाहेबांच्या राज्यघटनेचा मोठा अभ्यास आहे. त्यांना नेपाळ राज्य सरकारनं बोलवलं की भारताची राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली तशी नेपाळची तुम्ही आम्हाला लिहून द्या. आणि म्हणून नेपाळच्या राज्यघटनेवर सुद्धा ते घटनातज्ञ म्हणून काही काळ काम करत होते. मी थिम्पू